असं म्हणतात, या ठिकाणी मनापासून विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं मिळतात. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंत. खामगावजवळ असं एक अनोखं मारुती मंदिर आहे, जिथे आपल्या मनातला प्रश्न घेऊन भाविक येतात आणि श्रद्धेने गुढी लावून मारुतीरायासमोर आपला प्रश्न मांडतात. या गुढीच्या माध्यमातून त्या प्रश्नाचं उत्तर मिळतं, अशी श्रद्धा आहे. पण नेमकं हे ठिकाण आहे तरी कुठे आणि या मंदिराचा इतिहास काय आहे? चला आज आपण जाणून घेऊया. खामगावपासून अवघ्या 7-8 किलोमीटर अंतरावर असलेल्या वाघळी मारुती देवस्थानाबद्दल. हे मंदिर केवळ श्रद्धेचं ठिकाण नाही, तर त्यामागे एक रंजक इतिहास आणि स्थानिक परंपराही जोडलेल्या आहेत. स्थानिक परंपरेनुसार हे मंदिर सुमारे 400 ते 500 वर्षांहून अधिक जुनं मानलं जातं. समर्थ रामदास स्वामी विदर्भात भ्रमण करत असताना इसवी सन 1645च्या आसपास त्यांनी या ठिकाणी मारुतीरायांची स्थापना केली, अशी श्रद्धा आहे. पूर्वी हा संपूर्ण परिसर घनदाट जंगलाने व्यापलेला होता, त्यामुळे या भागात वाघांचा वावर जास्त होता आणि त्याचमुळे या ठिकाणाला वाघळी हे नाव पडलं. आजही या देवस्थानाला अनेक भाविक श्रद्धेने भेट देतात. विशेषतः शनिवारी या ठिकाणी भरपूर गर्दी असते. या ठिकाणी जे नवस बोलले जातात त्यासाठी भक्त इथे मोठ्या उत्साहाने श्रद्धेने भंडारीसुद्धा करतात, मारुतीरायाचं दर्शन घेतात. या मंदिराची सर्वात वेगळी गोष्ट म्हणजे मनातला प्रश्न घेऊन गुढी लावण्याची ही परंपरा. श्रद्धा असो किंवा या ठिकाणी जोडलेली गूढ भावना, ही परंपरा या देवस्थानाला एक वेगळंच वैशिष्ट्य देते. म्हणून हे ठिकाण फक्त एक मंदिर नाही, तर इतिहास, श्रद्धा, परंपरा यांचा सुंदर संगम आहे. तुमच्यापैकी कोणी मारुती वाघळी देवस्थानाला भेट दिली आहे का? तुम्ही स्वतः इथे आला असाल तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. ज्यांनी अजून हे मंदिर पाहिलेलं नसेल त्यांनी या व्हिडिओला सेव्ह करून घ्या आणि या मंदिराला अवश्य भेट द्या. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या पेजला फॉलो करा.